हाय एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. पुण्यात आल्यापासून जरा नॉनव्हेज खाणं कमी झालं आहे. कारण मुंबईसारखी मच्छी वगैरे इकडे जास्त भेटत नाही. त्यामुळे मग पालेभाज्यांवरच भागवलं जातं. असो, त्या पण शरीरासाठी आवश्यक आहेत. पालेभाज्या इकडे खूप मस्त मिळतात, म्हणजे फ्रेश असतात आणि आठवडी बाजारामध्ये त्यांचा रेटसुद्धा ठीक असतो. त्यामुळे मग पूर्ण आठवड्यासाठी एकदाच भाज्या आणल्या जातात. बाकीच्या पालेभाज्या 2-3 दिवस राहतात, पण पालक सुकून जातो. मग तो फ्रेश आहे तोवरच त्याचं काहीतरी करावं लागतं. आता पालक म्हटलं तर भाजी कोणी खायला बघत नाही. मग या पालकाचं करायचं काय? तर मग कुरकुरीत वडी. ती करते कधी आणि फस्त होते कधी तेच कळत नाही. तर आज बऱ्याच दिवसांनी वडीचा बेत केला आहे. सहसा मी पराठा किंवा पालक पुऱ्या करते, ज्या की चहासोबत खूप मस्त लागतात. पण आज वडी खावीशी वाटली, मग वडी बनवली. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.